गुड इव्हनिंग. आपण आजचा टॉपिक पाहणार आहे अवकाशशास्त्र. किंवा प्लॅनेटरी सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जे सूर्य आहे, सूर्य आणि सूर्याबरोबर असणारे जे इतर ग्रह. ओके, तर आता याच्यामध्ये सर्वात पहिलं पाहायचं आपल्याला की आकाशगंगा. ओके, आकाशगंगेच्या मध्ये आहे आपली सूर्यमाला आणि सूर्यमालेमध्ये आहे पृथ्वी. आणि ही आकाशगंगा जी आहे म्हणजे एकत्रित. ओके, तर एकत्रित आकाशगंगा, तर हे ब्रह्मांड म्हणतात त्याला, ब्रह्मांड, युनिवर्स. ओके, हे सोलार सिस्टीम आणि एक गॅलेक्सी. ठीक आहे, तर आपण एक सूर्यमाला पाहू. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे सूर्यमाला पाहिजे. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह, उपग्रह, लघुग्रह मिळून काय तयार होतं, तर सूर्यमाला तयार होते किंवा सूर्यकुल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर सूर्य काय करत असतं, सूर्य हा तारा आहे. तारा आणि ग्रहामधला फरक आहे, ताराला स्वतःचा प्रकाश असतो तर ग्रहाला प्रकाश नसतो. ग्रह हा दुसऱ्याच्या प्रकाशावरती चमकत असतो. आता हे जे ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये. किती ग्रह आहेत? 8 ग्रह. त्यातला एक हा पृथ्वी आहे, हे लक्षात ठेवा. सूर्य स्वतः जळत असतो कारण की त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे म्हणजे अराऊंड 73% असतं आणि हे अराऊंड 24% आणि बाकीचे इतर गॅसेस असतात. तर ह्याच्यामध्ये काय घडत असतं, तर न्यूक्लिअर फ्युजन ही प्रोसेस घडत असते आणि न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेसमुळं सूर्यामध्ये कंटिन्युअस हीट तयार होते. आता सूर्याबद्दल आपण स्पेशल पाहू, पण त्याच्या अगोदर इथं बघू काय काय असतं. तर इथे सर्वात पहिला ग्रह आहे बुध ग्रह. कोणता? बुध, मर्क्युरी म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या जवळचा ग्रह कुठला आहे, तर शुक्र ग्रह, व्हीनस. त्यानंतर त्याच्याजवळचा ग्रह कुठला आहे, तर पृथ्वी म्हणजे अर्थ. कोणता? पृथ्वी. त्यानंतर त्याच्याजवळचा मंगळ. कोणता? मंगळ, मार्स. त्यानंतर त्याच्याजवळचा कुठला आहे, तर गुरु. कोणता? गुरु, ज्युपिटर. न त्याच्यापेक्षा जवळचा कुठला आहे, तर शनी. कोणता आहे? शनी, सॅटर्न. त्यानंतर कुठला आहे, युरेनस. कुठला? युरेनस. आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे, तर नेपच्यून. ओके, असे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 ग्रह तयार होतात. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एक फरक आहे. इथं असतात म्हणजे मंगळ आणि गुरु याच्या दरम्यान असणारे जे ग्रह आहेत त्यांना म्हणायचं लघुग्रह. काय म्हणायचं त्याला? लघु ग्रह असं म्हणतात. ॲस्टेरॉइड्स म्हणतो आपण त्याला. आणि नेपच्यून सगळ्यात शेवटचा 8वा ग्रह. नेपच्यूनच्या पलीकडे असणाऱ्यांना आपण बटू ग्रह म्हणतो. काय म्हणतो त्याला? बटू ग्रह. आता बटू उदाहरणार्थ आपण आपल्या 9वा ग्रह होता प्लुटो. तो ग्रहाचा जो तारा म्हणून होता, ग्रह होता, तो कॅन्सल केला 2006 साली आणि तो आता बटू ग्रह आहे. तो नेपच्यूनच्या पुढे होता. आता जर पाहिलं तर सर्वात जास्त एरियानं मोठा कोण आहे, तर गुरु. दुसरा शनी. तिसरा युरेनस. चौथा नेपच्यून. 5वी पृथ्वी आहे. 6वा शुक्र. 7वा मंगळ आणि 8वा सर्वात लहान कुठला, बुध. हे आहे, लक्षात ठेवा. आता लघुग्रहाच्या बाहेरच्या बाजूस म्हणजे सूर्यापासून लघुग्रहाच्या पुढचे जे ग्रह आहेत, हे जे ग्रह एकत्रित यांना जमीन नसते. तर हे कशाने तयार होतात, तर गॅस आणि आईसनं तयार झालेले असतात. ठीक आहे, तर हे जोवियन्स म्हणून ओळखले जातात.
आणि इकडे टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणून ओळखतात, ज्यांना जमीन असते. काय असते? जमीन असते आणि गॅस किंवा आईसने तयार झालेले असतात. आता पुढं विचार केला तर बटुग्रहामध्ये बटुग्रहाचा बाउंड्री कोण करतं? बटुग्रह मंगळ आणि गुरुच्या दरम्यान बाउंड्री करतं आणि लघुग्रह जे आहेत लघुग्रह बाउंड्री करतात. बटुग्रह कुठं आहे? तर नेपच्यूनच्या पुढच्या बाजूला. आता जर हे झालं सूर्याबद्दल. तर आता सूर्यमालेबद्दल ह्याच्यामध्ये आपण स्पेशल पाहू काय आहे, तर हा बुध ग्रह जो आहे तो काय आहे? सर्वात लहान आहे. काय तो? सर्वात लहान. शुक्र जो आहे सर्वात तेजस्वी. काय तो? सर्वात तेजस्वी ब्राईट तारा आहे. आणि दुसरं एक त्याचं विशेष, शुक्र ग्रहाला पृथ्वीची त्याला ट्विन्स म्हणतो आपण, त्याला जुळा ग्रह आहे. आपल्या पृथ्वीसारखा दिसतो, ट्विन म्हणतात. आणि हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह आहे. सर्वात जवळचा ग्रह आहे कुठला? शुक्र. त्याच्यानंतर हा मंगळ आहे. मंगळ हा लालसर असतो. कसा असतो? लालसर. गुरु हा सर्वात मोठा आहे, सर्वात मोठा ग्रह आहे. त्याच्यानंतर युरेनस कसा असतो? निळसर, हिरवट निळसर. आणि नेपच्यून सर्वात लांब आहे. काय? सर्वात लांब कोण? आता आपण बघू थोडे ग्रहांचे माहिती पाहू. ग्रह तक्त्याद्वारे. त्यानंतर उपग्रह बघू, त्याला सॅटेलाईट म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. त्यानंतर आसांचे कलने, किती डिग्री तो इन्क्लाइन कल्ला आहे, किती डिग्री तो कल्लेला आहे ते बघायचं आपल्याला. त्यानंतर पाहायचं आहे परिवलन, स्वतःभोवती किती वेळ लावतो फिरायला. आणि परिभ्रमण, रोटेशन, रिव्हॉल्युशन. परिभ्रमणमध्ये सूर्याभोवती किती. तर पहिला जर ग्रह बघितला बुध, ज्याला उपग्रह 0 उपग्रह आहेत. असाला सर्वात कमी डिग्री हा कल्लेला आहे. कल्लेला आहे म्हणजे आपण ही जर ॲक्सिस वर्टिकल पकडली आणि इथं जर आपण एक ग्रह घेतला तर ग्रहाची ॲक्सिस आणि ही वर्टिकल ॲक्सिस याच्यामधला जो अँगल आहे तो अँगल म्हणजे हा कल्लेला. लक्षात ठेवा कुठला? इथला अँगल, हे लक्षात ठेवा. परिवलन तो एक दिवस, आपल्या इथं एक दिवस 24 तासाचा आहे. तर बुधवरती एक दिवस तिथला किती आहे? 58.65 दिवसाचा आहे. किती? 58.65 दिवसाचा तो तिथं दिवस आहे. आणि परिभ्रमण आपल्याला 1 वर्ष लागतात पूर्ण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला. हा सूर्याभोवती किती वेळात फिरतो? तर 0.24 वर्षात फिरतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा ग्रह शुक्र ग्रहाला पण 0 उपग्रह आहे. शुक्र हा सर्वात जास्त इन्क्लाइन स्वतःच्या ॲक्सिस भोवती आहे. 177. ऑलमोस्ट उत्तर ध्रुव हा त्याचा दक्षिण आहे आणि दक्षिण ध्रुव त्याचा उत्तर आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑलमोस्ट. त्यानंतर ह्याचा एक दिवस 24 तास पृथ्वीवरती होतात. तर त्याला स्वतःभोवती फिरायला शुक्राला किती वेळ लागतो? तर 243 दिवस. आणि सूर्याभोवती तो किती वेळामध्ये फिरतो? 0.61 वर्षात. त्यानंतर पृथ्वीचा विचार केला. पृथ्वीला किती? एकच उपग्रह आहे, चंद्र. आणि उपग्रह म्हणजे कोणता? उपग्रह असं एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे जो ह्या ग्रहांच्या ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुअन्समुळे तो सूर्याभोवती न फिरता हे उपग्रह ह्या ग्रहाभोवतीच फिरतात. लक्षात आलं? म्हणून ह्याचे सॅटेलाईट ग्रह म्हणतो की त्याच्यावरती निर्भर असणारे, ओके, डिपेंड असणारे. आता किती डिग्री पृथ्वी कललेली आहे? तर 23.5 आपण बघितलेलीच आहे, माहीत आहे आपल्याला.
किती वेळात तो स्वतःभोवती फिरते 24 तासामध्ये. आणि सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात तर 1 वर्ष जातं. त्यानंतर पृथ्वीच्या पुढं कोण आहे मंगळ. मंगळाला किती उपग्रह आहेत 2. त्यानंतर आज किती डिग्री ते कललेलं आहे 25.2 डिग्री कललेलं आहे. किती 25.2 डिग्री कललेलं आहे. त्यानंतर ह्याला किती स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो तर 24 आणि 24.68 डिग्री आपलं तास लागतात. 24.68 तास. आणि सूर्याभोवती फिरायला ऑलमोस्ट 2 वर्ष त्याला लागतात. त्यानंतर गुरुला 79 उपग्रह आहेत. किती 79 सर्वात जास्त उपग्रह आहेत. त्यानंतर किती डिग्री आज कललेला आहे 3.1 डिग्री. त्यानंतर स्वतःभोवती किती वेळात फिरतो 9.9 तास. सर्वात कमी वेळ लागतो याला स्वतःभोवती फिरायला. आणि सूर्याभोवती फिरायला किती दिवस घेतो किती वर्ष घेतो तर 11.86 वर्ष. एक रोटेशन तो सूर्याभोवती कंप्लीट करतो. त्याच्यानंतर आहे शनी ग्रहाला. आता बघा काही शालेय पुस्तकामध्ये अपडेट झालेले आहेत. तर माझ्याकडे जो जुना डाटा आहे त्याच्यानुसारच मी इथे लिहितो. 67 ग्रह आहेत. त्यानंतर उपग्रह आहेत. त्यानंतर किती डिग्री कललेला आहे तर 26.7 डिग्री कललेला आहे. परिवलनाचा वेळ किती आहे शनीला परिवलनासाठी 10 तास लागतात. किती 10.6 तास लागतात. आणि किती परिभ्रमणाचा किती आहे 29 वर्ष ऑलमोस्ट त्याला लागतात. त्यानंतर युरेनस जो ग्रह आहे युरेनसला टोटल उपग्रह किती आहेत 27 आहे. किती डिग्री तो इन्क्लाइन आहे तर 97.9 डिग्री तो इन्क्लाइन आहे. परिवलनाचा वेळ किती आहे 16 तास. आणि परिभ्रमणाचा वेळ किती आहे तर हा सर्वात जास्त त्याला वेळ लागतो. आता हे इथं बघितलं तर हे जो कल्ला आहे तर किती कसा आहे बघा इथे असा ग्रह पाहिजे. पण तो ग्रह कसा आहे कललेला असा कललेला आहे म्हणजे 90 डिग्री. म्हणजे तो असा रिवॉल्व होतो आहे. काय होतो आहे रोलिंग करतो आहे. लक्षात ठेवा. मग जर विचारलं कधी की कोणत्या ग्रह हा त्याच्या आसाभोवती फिरतो आहे रोलिंग केल्यागत करतो आहे ओके तर तो कुठला आहे तर युरेनस आहे. लक्षात. नंतर आहे नेपच्यून हा सगळ्यात शेवटचा 8वा ग्रह आहे. त्याला 14 उपग्रह आहेत. त्याला 28.8 डिग्री काय कललेला आहे. त्याला 18 तास स्वतःभोवती लागतात फिरायला. आणि 164 वर्ष घेतो तो पूर्ण सूर्याभोवती फिरायला. आता इथं जर ऑब्झर्व केलं यातला फिगर कोणकोणत्या महत्त्वाच्या ते पण पहा. परिभ्रमणाचा वेळ म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा वेळ सर्वात कमी कोणाला लागतो बुध. आणि तो वाढत जातो सगळ्या ग्रहांना. सो असेंडिंग ऑर्डर अशीच लक्षात ठेवा. परिवलनाचा जर विचार केला परिवलनाला सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो स्वतःभोवती फिरायला तर 243 दिवस. आणि सर्वात कमी वेळ कोणाला लागते तर गुरुला 9.9 तास. तर 1 2 3 4 यांचा वेग बघा किती कमी आहे. हा कमी आहे ह्याच्यापेक्षा हा जास्त आहे. हा जास्त. त्याच्यानंतर याचा पृथ्वीवरती म्हणजे तो मंगळ मग बुध मग शुक्र हे लक्षात ठेवा. सर्वात कमी इन्क्लाइन कोण आहे बुध. सर्वात जास्त इन्क्लाइन कोण आहे शुक्र. आणि सेकंड जास्त इन्क्लाइन कोण आहे युरेनस जो रोलिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. रोलिंग म्हणजे असा आडवा केलेला आहे असा फिरतोय. ओके कसा होता असा होता पण तो असा फिरतोय. आणि इथं विचार केलं मंगळाला 2 आहेत. हा MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा डाटा आहे मी जो बऱ्यापैकी अपडेटेड द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यात काय चेंजेस असतील बदल असतील तर तुम्ही नक्की करा. ओके थँक्यू. आता आपल्याला बघायचं आहे पृथ्वीबद्दल थोडी माहिती पाहू. तर पृथ्वी ही सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. किंवा पहिला बुध नंतर शुक्र नंतर पृथ्वी. तर पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वी अपेक्षित आहे आपल्याला कशी गोल. बट पृथ्वीचा ॲसेज असा शेप नाही आहे. पृथ्वीचा जरा चपटा शेप आहे. कसा आहे चपटा शेप आहे. म्हणजे हा जर आस पकडला तर हा इथं काय चपटी झालेली आहे. कशामुळे तर स्वतःभोवती फिरल्यामुळे. आता स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कुठून फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे. हा जो शेप आहे अंड्यासारखा
ह्या शेपलाच एक नाव आहे जिवॉइड शेप. काय नाव आहे? जिवॉइड. हा युनिक शेप आहे पृथ्वीचा. त्याला मराठीत पण सुद्धा असं लिहितात जिवॉइड. ओके. त्यानंतर सर्व ग्रहामध्ये आकाराने 5व्या क्रमांक आहे. आकाराने 5वा क्रमांक लागतो याचा. त्यानंतर ह्याचं वय काय दिले? पृथ्वीचं वय दिलेलं 4.6 अब्ज वर्ष पृथ्वीला लागतात. किती? 4.6 अब्ज वर्ष. त्यानंतर क्षेत्रफळाचा विचार केला. क्षेत्रफळाचा विचार किती केला तर किती आहे? 51 कोटी चौरस किलोमीटर. 51 कोटी चौरस किलोमीटर. त्यानंतर आपण त्रिज्या रेडियसचा विचार केला त्यात किती आहे? 6371 किलोमीटर आहे. आणि व्यास जर डायमीटरचा विचार केला 12714 किलोमीटर त्याचा डायमीटर आहे. आता डायमीटर हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. डायमीटर हा असा डायरेक्ट काढला तर हा झाला डायमीटर म्हणजे व्यास. ओके. डायरेक्ट कट केला. आणि परिघ म्हणजे काय? त्याच्या भोवतीनं आपण जर डिस्टन्स चेक केलं परिघ तर पृथ्वीचा परिघ किती आहे? तर तो जर ॲव्हरेज जर पृथ्वीचा ध्रुवीय परिघ किंवा त्याला आपण ॲव्हरेज म्हणू तर पृथ्वीचा ॲव्हरेज परिघ आहे 40,009 किलोमीटर. डायमीटर डायरेक्ट कट करतो पृथ्वीला. डायरेक्ट कट सरळ जाणार. परिघ म्हणजे पृथ्वीच्या भोवतीचं जर आपण पूर्ण डिस्टन्स विचार केला मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे? 40,000 किलोमीटर. त्याला आपण परिघ म्हणणार. ठीक आहे. आता बघा इथं म्हणजे ध्रुव आहे ते काय आहे? हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव. तर इथली जी त्याला व्यास म्हणणार डायमीटर जो आहे तो कसा असणार आहे? आपला कमी असणार आहे 12,714. आणि विषुववृत्तावरती जो डायमीटर आहे तो किती आहे? 12,758 आहे. किती आहे? 12,758. आणि म्हणून पृथ्वीचा सरासरी जर विचार केला तर हे येणार आहे 12,742 किलोमीटर. हा सरासरी व्यास झाला. हे लक्षात ठेवायचं. सरासरी व्यास किती आहे? 12,742. ध्रुवावरती व्यास चपटा आहे त्यामुळे त्याची रेडियस कमी होते आणि म्हणजे डायमीटर कमी होतो, व्यास कमी होतो म्हणून 12,714. आणि विषुववृत्तावरती ती मॅक्झिमम आहे 12,758. ठीक आहे. हे ओव्हरऑल झालं ह्याचं माहिती. त्यानंतर आपण बघू सूर्यापासून सूर्य ते पृथ्वी हे जे अंतर आहे ओके हे किती आहे? तर 14,94,50,000 करोड आहे. किती? 14,94,50,000 कोटी एवढं किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. आता बघा प्रकाशाचा वेग, पेन बदलावं लागेल वाटतं. प्रकाशाचा वेग बघूया आपण किती आहे? 3,00,000 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 3,00,000 किलोमीटर प्रकाश धावतो. मग सूर्यापासून पृथ्वीवरती यायला प्रकाशाला किती वेळ लागतो? तर 8.18 मिनिट. 8.18 मिनिट किंवा त्याला राऊंड फिगर आपण काय म्हणतो 8.20 मिनिट असं एवढा वेळ त्याला सूर्यप्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीवरती यायला किती वेळ लागतो? तर 8.20 मिनिट. आणि सूर्यप्रकाश चंद्रापासून पृथ्वीवरती यायला 1 सेकंद लागतो. किती लागतो? 1 सेकंद लागतो. लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टी तुम्ही कम्पेअरली लक्षात ठेवा. आता आपण एक पॉईंट एक्सप्लेन करूया. पृथ्वीचा
पृथ्वीचा आस. पृथ्वीचा आस म्हणजे काय की पृथ्वी ज्या काल्पनिक रेषेभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तिला पृथ्वीचा आस म्हणतात. म्हणजे काल्पनिक रेषा म्हणजे ही, हे काय झालं मग आस म्हणजे ॲक्सिस. पश्चिमेकडून पूर्व असे फिरते, राईट. ह्याला काय म्हणणार आस म्हणणार. आणि हा पृथ्वीच्या मध्यातून जातो. पृथ्वीचा आस हा आतून कललेला आहे. काय कललेला आहे. आता जर ऑब्झर्व केलं कितीने कललेला आहे तर ओरिजिनली पृथ्वीचा आस आता सध्या असा आहे. ओके, ही ओरिजिनल ॲक्सिस आहे सध्या. हा किती डिग्रीनं कललेला आहे तर 23.5 डिग्रीनं. किती 23.5 डिग्रीनं कललेलं आहे. आता पुढे बघू आपण त्याला. पृथ्वीचा आस आहे तो उत्तरेला जिथं निघतो त्याला उत्तर ध्रुव म्हणतो. आणि दक्षिणेला इथं काय म्हणतो त्याला दक्षिण ध्रुव आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तो 2 ध्रुवाची टोकं झाली. आता आसाचा जो रोख ध्रुवाकडे आहे, ध्रुव ताऱ्याच्या बाजूकडे आसाच्या टोकाला उत्तर ध्रुव असं म्हणतो, राईट. तर दक्षिणेकडील टोकाला आपण दक्षिण ध्रुव म्हणतो. तर सूर्याचा व्यास आता जर पृथ्वीचा जो व्यास आहे एवढा, तर तो जर आपण 1 पकडला तर सूर्याचा किती आहे तर 109 पट पृथ्वीच्या व्यास जो असतो पृथ्वीचा व्यास, हा व्यासाच्या 109 पट सूर्याचा व्यास आहे. हे लक्षात ठेवा, हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. 109 पटीनं त्याचा व्यास जास्त आहे. आता बघा, पृथ्वीवरती कुठल्याही ठिकाणी आपल्याला हा पॉईंट दाखवायचा ABC, तर काय करतो आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही एखाद्या स्थान निश्चित करायचं आपल्याला. तर त्यातून काल्पनिक रेषा आपण वळतो अशा, कळलं. तर ह्या काल्पनिक रेषांनाच आपण काय म्हणतो अक्षावृत्त म्हणतो. काय म्हणतो अक्षावृत्त आणि उभ्यांना रेखावृत्त. आता बघू काय असतं अक्षावृत्त. काय अक्षावृत्त म्हणजे पृथ्वीला पूर्व पश्चिम दिशेनं जोडलेल्या रेषा असतात, हॉरिझॉन्टल आडव्या. ह्या रेषांना अक्षावृत्त म्हणायचं. ओके, आणि ह्या अक्षावृत्त बघा त्यात जी 0 डिग्रीला आहे तिला म्हणायचं विषुववृत्त. काय म्हणतात त्याला विषुववृत्त. आता 0 डिग्रीपासून वरती जसं जायला 1 2 3 4 5 ते 90 डिग्री उत्तर, तसंच 0 डिग्रीपासून खाली गेलं 1 2 3 4 5 असं करत 90 डिग्री दक्षिण, असे टोटल 90 इकडे अक्षावृत्त आहेत, वरती 90 आहे. प्रत्येक अक्षावृत्ताच्या दरम्यान 1 डिग्रीचा काय अँगल आहे. तर बघा आपल्याला किती नंबर ऑफ अक्षावृत्त लॉन्जिट्यूड म्हणतो त्याला, लॅटिट्यूड म्हणतो त्याला. आता किती झाले 90 झाले. हे अधिक हे 90 अधिक 0, कळालं का. 0 पण धरावा लागतो. म्हणून टोटल किती झाले 181 अक्षावृत्त झाले. किती झाले 181 अक्षावृत्त झाले. आता त्याचप्रमाणे आपण बघायचं आहे रेखावृत्त पण बघायचं आहे. का पाहायचं आहे रेखावृत्त. लॉन्जिट्यूड. ओके, रेखा पाहताना आपल्याला बघायचं आहे डायग्राम. ही पृथ्वी आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या अशा अर्धवर्तुळाकार रेषांना आपण काय म्हणायचं रेखावृत्त. ओके, आता आपण ह्या अर्धगोलाचा विचार केला, आपण याला फोडूया. आपण ह्याला कापून असा ह्याच्यामध्ये डिवाईड केला तर इथं 0, ह्याला आपण काय म्हणू 0 रेखावृत्त म्हणू. ठीक आहे, तर हे बरोबर इथं 0 येणार. आता किती डिग्री फिरतो 360 डिग्री. किती 360 डिग्री फिरतो. तर एक लक्षात ठेवायचं 1 डिग्री बरोबर 1 रेखावृत्त.
तर 360 डिग्री बरोबर 360 रेखावृत्त, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं. सो 360 रेखावृत्त आणि 181 अक्षावृत्त आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता 0 रेखावृत्त आपण मानलेलं आहे, ती लाईन ही इंग्लंडमधून जाते. त्या जागेचं नाव आहे ग्रीनविच. ग्रीनविच हे नाव आहे, शहर आहे लंडनजवळ, UK, युनायटेड किंगडम, ओके, इंग्लंडमध्ये. तिथून आता 360ला आपण डिवाईड केलं 2 हाफ पार्टमध्ये, म्हणजे पृथ्वीला कट केली तर एका बाजूला 180 होईल, एका बाजूला 180 होईल. म्हणून इथून इकडं 180 झाला आणि 0 पासून इकडे 180. सो 180 आणि 180 किती झाला, 360, 360 झाला, राईट. आता हा जो पार्ट आहे ग्रीनविच, कुठला, ग्रीनविचच्या ह्या बाजूला, पूर्व बाजूला पूर्व म्हणतात, ग्रीनविचच्या इकडे त्याला पश्चिम म्हणतात, राईट. आणि हा आहे विषुववृत्त. विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला उत्तर म्हणतात आणि खालच्या बाजूला दक्षिण, साऊथ म्हणतात, हे माहीत आहे. मग हा कुठला झाला, उत्तर पूर्व गोलार्ध किंवा ईशान्य गोलार्ध, वायव्य गोलार्ध, नैऋत्य गोलार्ध आणि आग्नेय गोलार्ध, ठीक आहे. गोलार्ध, हेमिस्फिअर, हाफ हेमिस्फिअर, क्वार्टर हेमिस्फिअर, लाईकवाईज. आता ह्याच्यामध्ये इथून इकडं गेल्यानंतर 180 मिळतं, इथून इकडे गेलं 180 मिळतं. तर कधीही लक्षात ठेवा, ग्रीनविचच्या इकडे गेले, इकडं टाईम काय करायचा, टाईम पुढे असतो, पुढे, आणि इथून गेलं मागे तर टाईम मागे असतो, हे लक्षात ठेवा. आता 180ला दोन्ही बाजूला 180 ही एकच लाईन आहे, ती एकावर एक आहे, असं फोडलं, असा गोल आहे, गोलाच्या इकडून गेल्यानंतर पण 180 भेटते आणि गोलाच्या इकडून गेलं तरी 180 मिळते. म्हणून 180 रेषेलाच आपण काय म्हणतो, आता बघा इथून इकडे गेले ईस्ट असते ना, इकडून गेलं वेस्ट असते, मग 180 ईस्ट 180 वेस्ट असे दोन झाले. जरी दोन्ही 180 ईस्ट आणि 180 वेस्ट हे दोन्ही हे एकच आहेत, एकच आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा एकमेव रेखावृत्त आहे ज्याला 2 वेगवेगळ्या सिम्बॉलनं डिनोट केलं जातं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये टाईम हा फॅक्टर आहे. टाईम झोन कसा डिसाईड करतात, तर एक छोटासा कन्सेप्ट पाहू कशा प्रकारे. तर पृथ्वी, पुढच्या पेजवर बघू, पृथ्वी आहे 360 डिग्री रोटेट होते, 1 दिवस लागतो, म्हणून 24 तास लागणार. सो 360 फिरायला किती वेळ लागतो पृथ्वीला, 24 तास. तर आपल्याला पाहायचं आहे, तर एका तासाला पृथ्वी किती फिरते, तर 360 डिग्री अपॉन 24, मग किती येणार ते 15 डिग्री. याचा अर्थ काय होतो, एका तासाला पृथ्वी 15 डिग्री फिरते. किती डिग्री फिरते, 15 डिग्री फिरते. आता 1 तास म्हणजे किती मिनिट, तर बघू, देअरफॉर 60 मिनिट म्हणजे 1 तास, 60 मिनिटाला पृथ्वी 15 डिग्री फिरते, राईट. मग 1 डिग्रीला फिरायला किती वेळ लागणार आहे, 60 भागिले 15, मग किती येणार, 15 चौक 60 मिनिट. सो मला सांगा, 1 डिग्री फिरायला 4 मिनिट लागतात आणि एका तासात पृथ्वी किती फिरते, 15 डिग्री. हे झालं टाईम कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात त्याच्यानुसार. आता आपण ऐकलेलं आहे की भारताने एक प्रमाण वेळ फॉलो केलेला आहे. तर एक लक्षात ठेवायचं, 1 तास म्हणजेच 1 प्रमाण वेळ, 1 तास म्हणजे 1 प्रमाण वेळ, किंवा त्याला टाईम झोन म्हणतो. एक टाईम झोन कितीचा आहे तो, 15 डिग्रीचा, ठीक आहे. 1 प्रमाण वेळ मग किती झालं, 15 डिग्रीचं, मग म्हणजेच 1 तास. मग इथं किती आहेत, 24 तास असतात दिवसाला, मग किती प्रमाण वेळ असणार, 24 प्रमाण वेळ असणार. मग 24 प्रमाण वेळ म्हणजे किती, 360 डिग्री, मग 24 प्रमाण वेळमध्ये होणार. मग आपल्याला अगेन लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वी डिवाइड केली 0, तर हे
24 आहेत, तर 24 इकडं 12 आणि इकडं 12 डिवाइड होणार, म्हणून इकडं किती असणार आहेत 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 12 ह्याच्यावर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लाईकवाईज. सो इकडे आता विचार केला हा 0 आहे काय, तर इकडे 12 प्रमाण वेळ आहेत आणि इकडे किती आहेत 12 प्रमाण वेळ. मग बघा हा जो असतो हा एक प्रमाण वेळ, तसंच हा असतो 2 3. कळतं आहे याचा अर्थ जे मी हा हायलाईट केलेला पार्ट आहे ह्या पार्टमध्ये एकच वेळ जगात असणार. अरे पहिलं जगात हा टाईम नव्हता फॅक्टर, टाईम जगात फॅक्टर नव्हता, तो 1884च्या काळात इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स. ओके, ह्या कॉन्फरन्समध्ये जगाला टाईममध्ये डिवाईड करायचा प्रयत्न केला आणि असे 12 टाईम झोन झाले. आता जर विचार केला तर पृथ्वी तर इथे इंडिया कुठं आहे, तर ह्या भागात इंडिया आहे आपली, भारत आहे. भारतातून जाणारा एकच प्रमाण वेळ आपल्याला ठेवायचा आहे, म्हणून आपण एक सिलेक्ट केला, अलाहाबादमधून जातो. अलाहाबादमधून जाणारा 82.5 डिग्रीचा आपण सिलेक्ट केला. 82.5 म्हणजेच 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. पूर्व काय, तर इकडून इकडं आहे पूर्व म्हणून. आता लक्षात ठेवा 82.5 का केला. क्रायटेरिया काय होता, 3 क्रायटेरिया. प्रमाण वेळ किंवा स्टँडर्ड टाईम सिलेक्ट करताना एक क्रायटेरिया लक्षात ठेवायचं, त्या देशाचं ते रेखावृत्त देशाच्या मधून गेलं पाहिजे. कुठून गेलं पाहिजे, मधून, सेंटरमधनं गेलं पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया. परत काय होतं, ते देशाच्या महत्त्वाच्या शहरामधून गेलं पाहिजे, शहरामधून गेलं पाहिजे. आणि लास्ट क्रायटेरिया आहे तो प्रमाण वेळ आपल्याला जे रेखावृत्त सिलेक्ट करायचं आहे ते 7.5च्या पटीमध्ये पाहिजे. किती पाहिजे, 7.5च्या पटीमध्ये पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता बघा 7.5च्या पटीत पाहिजे, म्हणून भारतानं बघा काय विचार केला, 7.5च्या पटीत पाहिजे, भारत देशाच्या मधून गेला पाहिजे आणि महत्त्वाच्या शहरामधून गेलं पाहिजे. हा क्रायटेरियामुळे आपण काय केलं, 7.5 गुणिले 10चा विचार केला तर होतं 75 डिग्री. आणि त्याच्यात परत आपण 7.5 ॲड केलं तर किती होतं, 82 डिग्री 30 मिनिट. हाफ म्हणजे मिनिटाचा असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हाफ म्हणजे मिनिट असतो, म्हणजे पूर्व, म्हणून आपण हा रिलेट केला आहे. आता 82.5 सिलेक्ट केला आहे, भारताच्या मधून पण जातो आणि तो शहर महत्त्वाचा अलाहाबाद आहे, त्याला मिर्झापूर म्हणायचं. आणि 1905 पासून अलाहाबाद म्हणतो आपण त्याला, त्या जागेला, तिथून आपण सिलेक्ट केलं आहे. आता पुढे 82.5च्या अगोदर आपण बघू, 82 डिग्री म्हणजे 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट. मग आता डिग्री मिनिटात कन्वर्ट करूया, 82.5ला 8 आणि 32 एवढे मिनिट झाले, 328. आता त्याला जर आपण तासात करायचं म्हणलं तर किती येणार, 60 न भागायचं, 60×5 300. ओके, पॉईंट वर राहिले किती मिनिट, 28. म्हणून आपण 5.5 तास ग्रीनविचच्या पुढे आहे. पुढं काय, कारण की आपण